नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. देशात शेतीमालाचे भाव वाढले की सरकार आयात करतं. सरकार आयात करतं म्हणजे नेमकं काय करतं? तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून इतर देशातील शेतकऱ्यांच्या झोळ्या भरतं. आपण एक वेळ मान्यही करू की ग्राहकांना स्वस्त द्यायचं म्हणून सरकार आयात करतं. पण जसं आपल्या शेतीमालाचे भाव वाढल्यानंतर ते पाडण्यासाठी सरकार आयात करतं, तसंच आपल्या शेतीमालाचे भाव पडल्यानंतर सरकार निर्यात का करत नाही किंवा स्वतः खरेदी का करत नाही? देशात महागाई वाढली तर शेतकऱ्यांनी सोसावं असं कुठपर्यंत चालणार? नेहमीच मोठ्या भावाची भूमिका शेतकऱ्यांनीच घ्यावी अशी अपेक्षा का केली जाते? आपण शेतकऱ्यांचा भल्याचा कधी विचार करणार आहोत की नाही? मागील वर्षभरात तब्बल 5 वेळा असं झालंय. हीच 5 उदाहरणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिलंच उदाहरण आहे सोयाबीनचं. मागच्या 2 वर्षात सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ झाला होता. पण ग्राहक हिताच्या नावाखाली सरकारनं सोया तेल आणि सोयापेंडीच्या आयातीला परवानगी दिली. देशात तर सोया तेल आयातीचा अक्षरशः लोंढाच आला. याचा परिणाम काय झाला? सोयाबीन बाजारावर दबाव आला. त्यामुळे साहजिकच सोयाबीनचे भाव कमी झाले. आता चालू वर्षात पण बघा, सरकारनं काय केलं? सोया तेल आयातीसाठी अक्षरशः पायघड्याच घातल्या. सोया तेल आयातीवरील शुल्क कमी केलं. यामुळं मोठ्या प्रमाणात आयात झाली आणि आपल्या सोयाबीनचे भाव गेल्या 6 महिन्यांपासून स्थिर आहेत किंवा ते दबावात आहेत. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर निर्यातदार देशातील शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला दिसतो. जसं आपले भाव कमी झाले तसे त्यांचे भाव कमी झाले नाही, कारण त्यांच्या मालाला मागणी आल्यामुळे त्यांना चांगला भाव मिळाला. याचा एकूणच सारखा आहे. तर आपल्या सोयाबीन उत्पादकांना कमी भाव मिळाला, पण सोया तेल निर्यात करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना भाव मात्र चांगला देण्यात आपल्या सरकारचा हात आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरं उदाहरण आपल्याला तुरीचं घेता येईल. आपण जर 2020 पर्यंतचा विचार केला तर आपल्याला एकूण गरजेच्या केवळ 10% आपण आयात करत होतो. आता आपल्या देशाला वर्षाला 45 लाख टनांची गरज असते, हे आपल्याला माहीतच आहे. त्यापैकी आपण केवळ 10% आयात करत होतो. पण 2020 नंतर सरकारनं आयात वाढवली. किती वाढवली? तर मागच्या 3 वर्षांमध्ये जवळपास आपण एकूण आपल्या गरजेच्या 10% आयात करतोय. बरं, आयातीची एवढी गरज होती का? तर नाही. आपल्या देशातील शेतकरी आपल्या गरजेच्या जवळपास उत्पादन घेत होते. त्यामुळे सरकारला आयात वाढवायची गरज नव्हती. पण मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण एकूण गरजेचा 10% आयात करत असल्यामुळं या आयातीचा आपल्या देशातील बाजारावर दबाव आला. म्हणजेच काय झालं? तर शेतकऱ्यांना कमी भाव मिळत गेला. आता हेच बघा, सध्या तूर काय भावाने विकली जाते? ते 10,000च्या पुढं. पण याचा फायदा आपल्याला होतो का? तर नाही. कारण आपण जेव्हा तूर काढली तेव्हा आपण जवळपास 6,000च्या खाली माल विकलेला आहे आणि हीच तूर आता व्यापारी आणि इतर लोक 10,000च्या पुढं विकतात. याचाच अर्थ काय? की हा 10,000चा फायदा आपल्याला नाही आहे. परंतु जी तूर आयात होते ती तूर ही सध्या महाग आहे. म्हणजेच म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांना चांगला भाव मिळतोय. म्हणजेच त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय. हे सगळं गणित तुमच्या लक्षात आलं आहे का? आपल्या शेतकऱ्याला 6,000 तूर विकावं लागली, परंतु आपण आता आफ्रिका आणि म्यानमारमधील शेतकऱ्यांची तूर महागात विकत घेतोय. हे आपल्या सरकारचं धोरण आहे. आपल्या सरकारच्या आयातीचा पराक्रम हा काही तूर आणि सोयाबीनवर थांबला असं नाही. टोमॅटो, गहू आणि कांदा या बाबतीत आपल्याला हा अनुभव यंदाच्या हंगामात ताजाच आहे. आता टोमॅटोचं उदाहरण घ्या. आपल्या शेतकऱ्यांना मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये टोमॅटोमध्ये किती नुकसान झालं होतं? आपल्याला उत्पादन खर्चही मिळाला नाही. पण मागच्या 2 महिन्यामध्ये टोमॅटोचे भाव वाढले आणि महागाईवरून बोंबाबोंब सुरू झाली. मग आपलं सरकार खडबडून जागा झालं आणि सरकारनं आयातीचा निर्णय घेतला. आयातीचा निर्णय कधी घेतला? सगळे हातखंडे वापरल्यानंतर, की जे फेल गेले. बरं, आयात कोणाकडून करली? ती नेपाळकडून. आणि हाच नेपाळ आपलाच मोठा ग्राहक आहे. म्हणजे आपण त्या नेपाळला शेतीमाल पुरवतो. परंतु आपल्या सरकारनं टोमॅटोसाठी नेपाळपुढे हात पसरले. आता गव्हाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हाच अनुभव होतो आहे. सरकारनं आपली निर्यात बंदी केली, आपले भाव वाढू दिले नाही, परंतु सरकार आता विदेशातून गहू आयात करण्याच्या तयारीत आहे. कांद्याच्या बाबतीतही असंच घडतं आहे. आता तुम्हाला दिसतंच आहे की मागच्या काही दिवसांपासून कांदा बाजारात मोठी आग लागली आहे. ती म्हणजे सरकारच्या धोरणामुळं. सरकारनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं, त्यामुळे शेतकरी नाराज झाले. सरकारनं निर्यात शुल्क लावलं कारण पुढच्या काळात मोठी टंचाई भासणार आहे आणि निवडणुकीच्या काळात महागाई नको म्हणून सरकार कांदा, गहू आणि टोमॅटोच्या आयातीवर जोर देतं आहे, हे स्पष्ट होतं. आता पुढच्या काळात कांद्याचे भाव वाढतील, त्यावेळी सरकार कांद्याची आयातसुद्धा करू शकतं. आपल्या शेतकऱ्यांना दर मिळाला की महागाई वाढते. यामुळे आपल्या शेतकऱ्यांना दर मिळू द्यायचा नाही, पण आयात करून इतर देशातील शेतकऱ्यांना मलाई द्यायची असं धोरण सरकारचं दिसतंय. आता आपण जे काही पाहिलं ते म्हणजे सोयाबीन आहे, तूर आहे, गहू आहे, त्यानंतर आपला कांदा आहे, टोमॅटो आहे. या बाबतीत हे सगळे आपण उदाहरणं पाहिलीत. एकूणच काय, तर आपल्या शेतकऱ्यांना उपाशी ठेवून इतर देशातील शेतकऱ्यांना तुपाशी ठेवण्याची सोय आपलं सरकार करतं आहे. यंदा भाव वाढले कारण उत्पादन घटलं, त्यासाठी दुष्काळ जबाबदार आहे. मग तुम्ही सरकारला दोष का देता? यंदाचं उदाहरण आपण मान्य करू, पण या आधीचं काय? आता 2 वर्षाआधी आपल्याकडे तुरीचं उत्पादन घटलं होतं का? तर नाही. पण तरीही सरकारनं आयात वाढवली. या आयात वाढीचा परिणाम काय झाला? आपल्या देशातील तूर बाजारावर दबाव आला.
परिणामी शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला आणि कमी भाव मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. साहजिकच चालू हंगामामध्ये देशातील तूर उत्पादन घटलं. आता तुरीचे जे काही भाव वाढलेले आहेत त्याला जबाबदार मागील हंगामात घटलेलं उत्पादन हेही एक आहे, हे आपण मान्य करू. पण 2 वर्षाच्या आधीचं काय, त्याला मात्र आपल्याला सरकारलाच दोष द्यावा लागेल. तसं सोयाबीनचंही सांगता येईल. आपल्या देशात सोयाबीनचं विक्रमी उत्पादन झालं होतं, मग सरकारनं खाद्यतेल आयातीवरचं शुल्क का काढलं किंवा खाद्यतेल आयात एवढ्या मोठ्या प्रमाणात का वाढवली? सरकारनं खाद्यतेल आयात वाढवली त्यामुळेच तर आपल्या सोयाबीनवर दबाव आला आणि आपल्याला 5,000च्या वरती भावसुद्धा मिळताना दिसत नाही आहे. बरं, सरकारच्या धोरणाचा केवळ शेतकऱ्यांना आयातीमुळेच फटका बसत नाही, तर निर्यात बंदीमुळेही फटका बसतोय. त्याचं असं होतं की सरकारने निर्यात बंदी केली की शेतकऱ्यांनी आपल्या कष्टातून जे ग्राहक देश निर्माण केलेले असतात किंवा ग्राहक पेठा निर्माण केलेल्या असतात ते आपल्या हातच्या जातात. कांदा असेल, टोमॅटो असेल किंवा मग इतर कडधान्य पिकं असतील, याच्या बाबतीत आपल्या शेतकऱ्यांना तो अनुभव आलेला आहे. आपल्या सरकारचं धोरण हे आपले शेतकरी तसंच आयातदार देशांसाठी एक बिनभरवशाचं ठरलेलं आहे. त्यामुळेच तर आपल्या देशातील शेतकरी आपल्या सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि आयातदार देश भारताला एक हक्काचा पुरवठादार समजायला तयार नाहीत आणि याचा थेट फटका आपल्याला बसतो. आता ही परिस्थिती येऊ नये यासाठी काय करता येईल, तर त्यासाठी महत्त्वाचा पर्याय म्हणजे जेव्हा आपल्याकडे उत्पादन जास्त होईल त्या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देणं आणि ते कसं देता येईल, तर ते देता येईल निर्यातीतून. आता तुम्हाला माहीतच आहे, कांदा आणि टोमॅटो आपले शेतकरी अक्षरशः रस्त्यावर फेकत होते कारण भाव नव्हता. पण याच काळात जर सरकारनं निर्यातीला प्रोत्साहन दिलं असतं, आपला कांदा निर्यात झाला असता, आपला टोमॅटो निर्यात झाला असता, तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळाले असते. शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते तर काय झालं असतं, शेतकऱ्यांनी साहजिकच लागवड सतत ठेवली असती. लागवड वाढली असती तर आपल्याकडे टंचाई निर्माण झाली नसती. म्हणजेच काय, तर सरकारनं जर शेतकऱ्यांना आधार दिला तर आपल्याकडे उत्पादन सतत होत राहील आणि आपल्याकडे टंचाई भासून भाव वाढतील अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. पण सरकार काय करतं, दीर्घकालीन आणि कायम उपाय करत नाही, फक्त तात्पुरती मलमपट्टी करतं की जसं आत्ता करतं आहे आणि याचा फटका साहजिकच थेट आपण शेतकऱ्यांना बसतो. आपल्या देशाची पूर्ण गरज भागवण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे, पण त्यासाठी सरकारचं पाठबळही आवश्यक आहे. अशाच अनेक विषयांवरती आम्ही आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलवर रोज व्हिडिओ टाकत असतो. हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करा.